नमस्कार. गौरी स्पेशल डेकोरेशन या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. लवकरच गौरी गणपती हा सण येत आहे, तर त्यासाठी गौराईचा स्पेशल असा लुक म्हणजेच गौराईचं जन्माष्टमी पूजन किंवा मग गौराईचा श्रीकृष्णाचा पाळणा. तर अशा पद्धतीची सुंदर अशी गौराई बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी एक चौरंग घेतलेला आहे. आज आपण बसलेली गौराई आणि जन्माष्टमीचा उत्सव असा दोन्ही प्रकारचा देखावा एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तर यासाठी मी एक हंडा आणि कळशी घेतलेली आहे. तर हे दोन्हीही आपण धान्य भरून घेतलेले आहेत, म्हणजे हंडा आणि कळशी आपली अजिबात हलणार नाही. तर या ठिकाणी आपण दांडियाला क्रॉसमध्ये बांधून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण ती धान्यामध्ये खोवून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी अर्धा हंडा धान्य भरून घेतलेला आहे. तर या ठिकाणी आपण गौराईचे पाय ठेवून घेणार आहोत. तर गौराईचे पाय ठेवल्यानंतर किंवा मग तुमच्याकडे पाय नसतील तरी सुद्धा आपण ही गौराई बनवू शकतो. तर अशा पद्धतीने आपण साडीच्या प्लेट्स करून घेतलेल्या आहेत आणि साडीची साईड पिन सुद्धा अगोदरच करून घेतलेली आहे. तर आपण ज्या निऱ्या करून घेतलेल्या आहेत तर त्या निऱ्या आणि साईड पिन आपण करत आहोत. तर जो आपला नेस्ता पदर आहे तो सोडून आपण प्लेट्स करून घेतलेले आहेत. तर नेस्ता पदर अशा पद्धतीने हंड्यामध्ये आता आपण खोवून घेणार आहोत. म्हणजे हंड्यामध्ये आपण अर्धा हंडा भरलेला आहे आणि अर्धा रिकामा आहे. तर जी काही साडी आपली वरती खोवायची आहे किंवा मग आतमध्ये टक करायची आहे तर ती या ठिकाणी आपण गोल शेपमध्ये ज्या पद्धतीने आपण साडी नेसतो त्याच पद्धतीने याला गोल फिरवून घेतलेला आहे आणि निऱ्याचा आपण गोल एक रोल करायचा आहे आणि तो हंड्यामध्ये पूर्णपणे घालायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी दोरीच्या सहाय्याने सुद्धा ही साडी बांधू शकता किंवा मग साडी फोल्ड करून सुद्धा तुम्ही ही साडी नेसवू शकता. फक्त या ठिकाणी आपण बसलेली गौराई दाखवतोय. तर साडी फोल्ड करून नेसवली तर साडी जरा थोडीशी कडक आहे, त्यामुळे आणखीन गौराई जाड दिसेल. या ठिकाणी आपण सिंगल साडीद्वारेच आपण ह्या निऱ्या केलेल्या आहेत. तुम्ही याला मध्यंतरी फोल्ड करून सुद्धा साडी नेसवू शकता. तर अशा पद्धतीने आपण निऱ्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत आणि आपला जो पदर आहे तो सुद्धा आपण एका साईडला काढून घेतलेला आहे. आता यावरती धान्याने भरलेली आपण देवाची कळशी ठेवून घेतलेली आहे आणि आता आपण आपला जो पदर आहे तर तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी आपण गौरीचे हात जे आहेत ते सुट्टे हात घेतलेले आहेत आणि त्या दांडियाला आपण गुंडाळून घेतलेले आहेत. हात ठेवल्यानंतर आपण साडीचा जो पदर आहे तो कितपत आपल्याला लागणार आहे त्यानुसार ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने जर सुट्टे हात असतील तर तुम्ही कुठल्याही देखाव्याला हे वापरू शकता. जर आशीर्वाद देणारे हात असतील तरी सुद्धा चालू शकतात. तर अशा पद्धतीने आपण साडी दोन्ही बाजूने व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि त्याच्या ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. तर मी मध्यंतरी एक सेफ्टी पिन लावलेली आहे, त्यामुळे आपले जे प्लेट्स आहेत ते व्यवस्थित दिसतात. तर डावा पाय जो आहे तो सुद्धा आपण व्यवस्थित करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 2 ते 3 प्रकारच्या गौराई दाखवू शकतो किंवा मग बनवू शकतो. तर अशा पद्धतीने आपला जो पदर आहे तो सेट करून घ्यायचा आहे. तर मी या ठिकाणी काटापिन लावलेली आहे आणि आपल्याला जेवढा पदर पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही हा पदर काढू शकता. आता या ठिकाणी आपण एक पाय उभा ठेवलेली गौराई करणार आहोत. म्हणजेच आपल्याला रुबाबदार बसलेली गौराई दाखवायची आहे. तर या ठिकाणी एक पाय उभा करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी स्टिक वापरू शकता किंवा दांडी वापरू शकता किंवा डब्बा वापरू शकता किंवा जर एखादी एक हातभर जर लांब पट्टी मिळाली तरी सुद्धा चालते. या ठिकाणी एक उभा बॉक्स ठेवलेला आहे आणि आपण त्याला आपण काठ व्यवस्थित करून घ्यायचे आहेत, जेणेकरून बसलेली आपली गौराई अतिशय सुंदर दिसेल. अशा पद्धतीने मी खाली बॉक्स लावून जी मांडी घातलेली आहे ती व्यवस्थित आपला जो पाय आहे तो सेट करून घ्यायचा आहे. तर
या बाजूने सुद्धा आता आपला दुसरा पाय व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आता आपले दोन्ही पाय सेट झाल्यानंतर आपण कंबरपट्टा घालणार आहोत. तर या ठिकाणी आपण दागिने घालून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी कंबरपट्टा घालणार आहे. त्याचसोबत आपण बाकीचे दागिने सुद्धा व्यवस्थित घालून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी दागिने घालण्याच्या अगोदर सगळ्यात मोठा दागिना आपण या ठिकाणी घालणार आहोत. म्हणजे सगळ्यात लांब जो हार आहे तो या ठिकाणी घातलेला आहे. आणि त्यानंतर एका पाठोपाठ एक आपण सर्व दागिने घालायचे आहेत. तर तुम्ही हे दागिने मुखवटा घालण्याच्या अगोदर सुद्धा घालू शकता किंवा नंतर सुद्धा घालू शकता. पण हे दागिने अगोदर घातल्यानंतर आपल्या मुखवट्याला अजिबात स्क्रॅच पडत नाही किंवा कुठलीही इजा होत नाही. त्यामुळे शक्यतो हे दागिने अगोदर घालायचे. आणि वरच्या दांडियाला व्यवस्थित असा कपडा बांधून आपण मुखवटा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. त्याचसोबत आपण या ठिकाणी गौरीचा पदर सुद्धा सेट केलेला आहे. आणि आता गौरीला या ठिकाणी नथ घातलेली आहे. तर अशा पद्धतीने जी गौरी आहे व्यवस्थित झालेली आहे. तर बसलेली गौराई जी आहे तर या ठिकाणी आपण गजरा घालणार आहोत. तर बसलेली जी गौराई आहे ती आपली तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने गुडघ्यावरती हात टेकून अगदी रुबाबामध्ये बसलेली गौराई आपली तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीचा जो आपला पहिला लूक आहे तो तयार झालेला आहे. तर याच लूकपासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे लूक तयार करू शकतो. तर या ठिकाणी पदर देऊन तुम्ही देखावा दाखवू शकता किंवा मग नुसतीच अशी रुबाबामध्ये बसलेली गौराई या ठिकाणी दाखवू शकता. तर आता आपला दुसरा प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर जी मांडी घालून बसलेली गौराई असते तर ती या ठिकाणी आपण दाखवणार आहोत. तर उजवा जो पाय आहे तो आपण डाव्या पायावरती ठेवून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण हा पाय व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. आणि जो उजव्या बाजूचा भाग आहे साडीचा त्याने पूर्णपणे कव्हर करून घ्यायचा आहे. आणि त्याला आपण सेफ्टी पिनने सिक्युअर करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण वरचा पाय ठेवल्यानंतर आपल्या ज्या प्लेट्स आहेत त्या अगदी व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. तर पुढील प्लेट्स व्यवस्थित केल्यानंतर आपण हा जो पाय आहे तो डाव्या पायाच्या मांडीवरती ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीचा आपला दुसरा लूक सुद्धा तयार झालेला आहे. तर अगदी रुबाबामध्ये बसलेली अतिशय सुंदर अशी आपली राजलक्ष्मी स्वरूपातील गौराई तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीचा देखावा सुद्धा तुम्ही सादर करू शकता. तर या ठिकाणी आपण जे पाय आहेत किंवा मग लेगिन्स पासून आपण अगदी कापूस किंवा कपडे वापरून आपण गौरीचे पाय तयार केलेले आहेत किंवा मग सॉक्स मध्ये आपण कापूस भरून या ठिकाणी अगदी घरगुती पद्धतीने गौरीचे पाय तयार केलेले आहेत. तर आता आपला दुसरा लूक तयार झालेला आहे. आता आपण तिसरा लूक करणार आहोत. त्याच बसलेल्या गौराईपासून आपण तिसरा लूक सुद्धा तयार करू शकतो. तर या ठिकाणी आपण अशा पद्धतीने हातावरती हात ठेवलेली किंवा मग हातामध्ये तुम्ही पंचपाळ देऊ शकता अशा पद्धतीची गौराई सुद्धा दाखवू शकता. तर आता आपला चौथा लूक आपण तयार करणार आहोत. तर या ठिकाणी मी पुढे एक चौरंग ठेवलेला आहे, त्यावरती वस्त्र टाकून घेतलेलं आहे आणि त्याचसोबत तुम्ही जे काही डेकोरेशन करू शकता ते करायचं आहे. या ठिकाणी मी श्रीकृष्णाचा पाळणा ठेवलेला आहे. तर हा जो देखावा आहे तो आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीचा देखावा या ठिकाणी दाखवलेला आहे. तर या ठिकाणी आपण सुंठवडा ठेवलेला आहे आणि जन्माष्टमीसाठी जे काही साहित्य लागतं ते तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. तर श्रीकृष्णाची आपण यथासांग पूजा करायची आहे आणि ज्या पद्धतीने आपण जन्माष्टमीला जो काही देखावा सादर करतो किंवा मग पाळणा घालतो ते साहित्य या ठिकाणी दाखवायचं आहे. तर अशा पद्धतीचा देखावा अतिशय सुंदर दिसतो. तर हा देखावा सुद्धा तुम्ही गौरी डेकोरेशन मध्ये दाखवू शकता. अशा पद्धतीने अगदी घरच्या साहित्यामध्ये अतिशय सुंदर असा
जन्माष्टमीचा देखावा तुम्ही या ठिकाणी सादर करू शकता। तर हा आपला चौथा लूक, म्हणजेच एकाच गौराईपासून आपण 4 ते 5 प्रकारचे लूक या ठिकाणी दाखवू शकतो। यापैकी तुम्हाला कोणता देखावा आवडला किंवा कोणता लूक आवडला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि अशा राजलक्ष्मी स्वरूपातील जन्माष्टमीचा हा देखावा तुम्ही यावर्षी नक्कीच ट्राय करून बघा। तर अशा पद्धतीच्या गौराई डेकोरेशन जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।